तर धन्यवाद संदेश पाटील. बघा आपण हा प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय आणि मास्टर 40+ आणि सिनियर 40+ असा सामना असेल. प्रमोद भोईर आणि रमेश भोईर ही जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. राहुल माली या स्पर्धेसाठी तन मन धन ज्याने अर्पित केलाय. नक्कीच आमच्या कल्पनाताई भोईर यांच्याकडून देखील स्पर्धेला धनादेश आलेले आहे. गुरुदत्त 40+ संघाच्या वतीने ताईसाहेब आपले देखील खूप खूप धन्यवाद. मनोज भाऊ टावरे आपण मान्यवर कक्षामध्ये या. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष तसेच भारत पाटील साहेब आणि नीलमजी नाईक लॉट कमिटी मेंबर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मनोज भाऊ टावरे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नीलमजी नाईक आणि भारत पाटील साहेब आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. गोलंदाज आहे राहुल. पहिला चेंडू अगदी एष्ट्यांच्या वरून गेलाय. चांगली सुरुवात आहे राहुल मालीची. यानंतर त्यांना देखील जयहिंद देवरोंग या संघाबरोबर खेळायचं आहे. रमेश भोईर आणि प्रमोद भोईर ही जोडी आलेली आहे. एक प्रेक्षणीय सामना. अतिशय चांगले 40+ चे संघ. इथून चांगला फटका आपण पाहिला प्रमोद भोईर यांच्या बॅट मधून. चौकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. अतिशय चांगले 40+ चे संघ. गॅप शोधली होती. फटका आपण पाहिला प्रमोद भोईर यांच्या बॅट. पहिला चेंडू जरूर डॉट केला. त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडूला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. बिनबाद 4. क्या बात आहे. हा फटका देखील सरळ बॅटने केलेला आहे. समोर अविनाश माली. थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. नवीन 40+ आणि सिनियर 40+. तर दुसऱ्या बाजूला मास्टर 40+. केस मानकुली गावामध्ये 40+ चा क्रिकेट देखील खूप चांगला खेळला जातोय. इथे हा फटका ऑन साइडला खेळलाय. बघूया डीप मध्ये प्रेमनाथ माली आहे. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. अविनाश माली आणि प्रेमनाथ माली हे दोन्ही नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न आहेत. 3 चेंडू 6. नक्कीच अगदी बंडूदादा माले यांच्याकडून षटकार विकेट हॅट्रिक साठी. क्या बात आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना 1166 विकेट हॅट्रिक साठी बंडूदादा माले यांचा लक्की नंबर आहे 1166. जो खेळाडू या सामन्यातून विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल त्याच्यासाठी 1166 चं बक्षीस. पहिला चेंडू डॉट टाकला. त्यानंतर प्रमोद भोईरनं 4 चेंडू मध्ये 10 धावा बनवल्यात. या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. सुरेख चेंडू गुडलँड स्पॉट वर फेकला होता. टप्पा चांगला पाहायला मिळाला. शेवटचा आणि पहिला चेंडू डॉट आणि मधल्या 4 चेंडू मध्ये 10 धावा. अशा पहिल्या एकूण पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बिनबाद 10 अशी धावसंख्या लागलेली आहे. गुरुदत्त चौथा हिरवा मास्टर 40+ या टीमच्या धावसंख्येमध्ये. नीलमजी नाईक आणि भारत पाटील साहेब जय बजरंग कारिवली संघाचे दोन्ही उत्कृष्ट खेळाडू आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मनोज भाऊ टावरे देखील आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आणि गावदेवी पूर्णा या संघाचे करता धरता. विकेट हॅट्रिक
1166 श्री गणेश ट्रान्सपोर्ट बंडूदादा माली. वेलकम भारतजी पाटील साहेब. सुनील माली आले. गुरुदत्त 40+ सिनियर संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू. रमेश भोईर चेंडूला अगदी समोर ठेवलाय. राहुल माली थोडीशी चुकी पाहायला मिळाली. 2 धावा आलेत. धावसंख्या 12. राहुल मालीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी या स्पर्धेसाठी आपल्या आई वडिलांच्या नावाने त्यांनी स्पर्धा इथे भरवलेली आहे आणि चांगलं साथ. गुरुदत्त 40+ संघाची इथे फलंदाज रमेश भोईर आउट. भारतजी पाटील साहेब मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि कारिवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत नैनाताई भारत पाटील. आज नक्कीच त्यांच्या मुलाचा वाढदिवस आणि मीरला या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. BNN कॉलेज महाविद्यालय भिवंडी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना युनिट उपाध्यक्ष आहेत मीर भारत पाटील. नक्कीच मीर तुला या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. ते प्रभाकरनं आले शेतकऱ्यांचे आहेत स्वागत केलंय सुनील मालीचं. धावसंख्या 11 जाऊन पोहोचलेली आहे. प्रभाकर एक चांगला फलंदाज आहे. दादाला माहिती आहे दोन्ही टीम आपल्या गावचे आहेत. षटकार चौकार भरपूर येतील. त्यांनी गोलंदाजांवर बक्षीस लावलेले आहे 1166. हलक्या हातानं चेंडूला अगदी ग्लान्स केलाय. पुश करो खुश रहो. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्येला आकार आलाय. 10 चेंडूमध्ये 20 चा आकडा गाठलेला आहे. प्रमोद भोईर 10 वर, प्रभाकर खेळतोय 8 वर आणि रमेश भोईर 2 वर बाद झालेत. क्या बात है. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. सुनील माली सिनियर 40+ चे एक चांगले क्रिकेटर. हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने पकडलाय यष्टीरक्षक अविनाश मालीनं. पंचांचा आला वाईटचा इशारा. धावसंख्या 21. हा चेंडू प्रभाकरनं पुन्हा एकदा सोडून दिलाय. लाईन चेक केली आणि जाऊ दिलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा देखील आला वाईट. 2-2. 22 धावा. विकी पाटील याचं देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. अगदी इनफिल्डच्या वरून फटका खेळलाय. डीप पॉइंट. सीमारेषेच्या बाजूने चेंडू चाललाय. सीमा पार चौकार. 26 धावा. 2 ओव्हर आणि 26 चा आकडा इथे लागलेला आहे. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करूया. सुधीर उतेकर गुरुदत्त 40+ संघाचे सिनियर खेळाडू आपले शुभ हस्ते आपण भारत पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करूया.
जिल्हा उपाध्यक्ष आहेत मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कारेवली ग्रामपंचायत जो माजी सरपंच ज्यांच्या सौभाग्यवती नैनाताई भारत पाटील आणि विद्यमान सदस्य आहेत भारत पाटील साहेबांचा शुभ सन्मान. त्यानंतर एक स्वागत सन्मान घेणार आहोत मनोज भाऊ टावरे यांचा आपण. धन्यवाद भारत पाटील साहेब. मनोजजी टावरे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. सुधीर भाऊ उत्तेकर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे केला जातोय. मनोज भाऊ टावरे यांचा स्वागत आणि सन्मान होईल. गावदेवी पूर्णा संघाचे कर्ता धर्ता आणि पूर्णा ग्रामपंचायतचे मान्यवराचा येथे आणि खेळाडूचा येतोची स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलाय. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओव्हर नंबर 3 अविनाश माली 2 चेंडूमध्ये 6 अविनाशने दिल्या. संघाची टोटल 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. गोलंदाजांना संधी आहे. बंडूदादांनी सांगितलं आपण गोलंदाजीमध्ये मार खातोय. गोलंदाजी आपली कमजोर आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी गोलंदाजांना चांगलं बक्षीस लावलेलं आहे. आपले एनके देखील आहेत प्ले 11 मध्ये. गुरुदत्त सिनियर 40+ चे कॅप्टन म्हणून या स्पर्धेतून खेळत आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी कार्याध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत. बघूया हा चेंडू प्रमोद भोईरसाठी फटका खेळता आला नव्हता. एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 35 धावा. पस्तीस धावा लागलेत. हा चेंडू अगदी लेगस्टिकला सोडून जातोय. अविनाश माली नवीन 40+ तर प्रभाकरा मास्टर 40+ चा उत्कृष्ट खेळाडू असा चांगला बॅटर पाहायला मिळतोय. आमच्या अविन माली आणि एनके इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. हा फटका केलाय बघूया संदीप मालीच्या दिशेनं. डीप फाईल आणि लॉंग लेग रिजनला संदीप उभा आहे. 2 पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि ते तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग विथ इन द विकेट. अडतीस 39 धावा. क्या बात आहे. एनके आणि अविन माली बंडूदादा वाट पाहत आहेत आपल्या हातामध्ये बॅट कधी येईल. फिल्डिंग त्यानं झाले ओव्हर 4 कधी कंप्लीट होत आहेत. क्या बात आहे. गती परिवर्तन स्लोवर चेंडू अविनाश मालीची खासियत आहे आणि हा चेंडू देखील रोखण्यामध्ये अपयश आलेत. चेंडू चाललाय सीमा पार चौकार. अगदी आमच्या आता सिनियर टीमला काही झालेली परिवर्तन स्लोवर चेंडू झालेत. 1 ओव्हर कधी कंप्लीट होईल बघूया. चौथा ओव्हर गोलंदाज कोण असेल. एनकेला द्या राहुल. एनकेला द्या. होऊन जाऊ द्या. कॅप्टन आहेत माजी कार्याध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी कार्याध्यक्ष. धावा 43 झालेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून रुपेश म्हात्रे सचिन मालीचे येणं बाकी आहे. प्रेक्षणीय लढत नक्कीच. मानकोली गावामध्ये 40+ चे 3 संघ आणि हे 3 संघ मिक्स करून आपण ही एक मैत्रीपूर्ण लढत इथे पाहतो. चांगली ट्रॉफी देखील आणलेली आहे विजेत्या संघासाठी. बघूया ही ट्रॉफी कोण घेऊन जाईल आणि नक्कीच पूर्ण वर्षभर बंडूदादा या कैसा हराया
आणि गोलंदाज आलाय संदीप ज्युनियर. क्या बात है. चला फास्ट केला राहुल. एक ओव्हरचा खेळ बाकी आहे. 43 धावा झालेले आहेत. पहिला चेंडू फाईन केलेत. बघूया प्रभाकर. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिझन कडे आणि या चेंडूवर चौकार आलाय. लेगबाईचा इशारा केलाय. क्या बात आहे. धावसंख्या झाली ती 47. कमीत कमी 60चं टार्गेट असायलाच पाहिजे गुरुदत्त मानकुली संघासमोर. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. सुनील माली, त्यानंतर प्रेमनाथ माली, अवी माली, राहुल माली, तानाजी भोईर, सँडी सारखे फलंदाज आहेत. रणजित माली. नाही नक्कीच विकेट हॅट्रिक कोण घेईल बघूया. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वा. संदीप ज्युनियरनं इथे पहिले 2 चेंडू चांगले टाकलेत. प्रभाकरला बॅटनी धाव दिली नाहीये. ज्या 5 धावा आल्यात त्या 5ची धावा ही बॅटने आली. चौकार बॅटने आला. लेगबाईज होता. बॅटकड होता. यस. क्या बात आहे. अपील केली इथे. एक सिंगल धाव. वेलकम शरद नाना केनी, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सदस्य आणि चौथा एरवा मानकोली नवीन 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू प्रभाकरनं अखेरकार संदीप ज्युनियरला षटकार ठोकलाय. अकराशे 66. प्रभाकरला उशिरानं मला वाटतं आवाज गेला. 2 डॉट करायचे होते. 1166 बंडूदादाची बक्षीस होती. 59 धावा. मी सांगितलं 60 धावा पाहिजेत आणि 1 धाव दूर आहे आता 60 पासून. आणि हा फटका देखील चाललाय काऊ कॉर्नर रिजन मधून. एका टप्प्यानं सीमा पार. चौकार. 63 धावा झालेली आहेत संदेश आणि 64 धावांचं आव्हान उभं केलेले आहे गुरुदत्त 40+ संघासमोर. लक्कीबाई आपण स्टेजवर यायचं. लक्कीबाई चौथा एरवा नवीन 40+ संघाचे सहकारी खेळाडू. त्यानंतर आपण शरद नाना यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. लक्ष्मण केनी लक्कीबाई आपण मांडीवर कक्षामध्ये यायचं आहे. चार ओव्हर मध्ये लक्ष उभं केलाय 64 धावांचं. बघूया अगदी 64 धावा बनवायचे आहेत या सामन्यातून विजयासाठी. मान्यवर कक्षामध्ये तानाजी भोईर जयदुर्गा मंडळाचे अध्यक्ष आणि पांडुरंग केनी सचिव यांचं शुभ आगमन झालं. वेलकम. खूप मोठं टार्गेट आहे. क्या बात है. देवानंद भोईर, रविंद्र माली, आमिर भोईर इन एक्शन में. यानंतर जय बजरंग कारवी टीम आपण लगेच मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी उतरायचं आहे. आज या तिसऱ्या रात्रीमधून गावदेवी पिंपळगड टीम 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेली आहे.
राहुल माली आणि सुनील माली जोडी खेळपट्टीवर. गुरुदत्ता सिनियर 40+ ची ही जोडी 24 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत. 64 धावा आहेत. बघूया एक मैत्रीपूर्ण सामना. मात्र सामन्याची चर्चा पूर्ण वर्षभर राहील. जोपर्यंत दुसरी स्पर्धा येत नाहीये तोपर्यंत या सामन्याची चर्चा राहील. कैसा हराया. रोज एकामेकाला हरवतात. आज लाईव्हच्या माध्यमातून देखील बघूया कुठला संघ कुठल्या संघाला पराभूत करतोय. नाही दोन्ही टीमच्या गोलंदाजा नाहीत. नाही फक्त विकेट. बंडू दादाला माहित आहे 70 चेंडू आहेत. षटकार होतील. विकेट घेणं गरजेचं आहे कारण की गोलंदाजी आपली कमजोर आहे. यस बरोबर त्यांनी बक्षीस बरोबर लावलंय. गोलंदाजी चांगली करा. विकेट हॅट्रिक घ्या आणि 1166 रोकडा घेऊन जा. 1200 देऊ. 14 रुपये. वेलकम यशपाल माली. माटकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि 44वा धाब्याचे मालक इंद्रपाल माली. पहिला चेंडू. क्या बात आहे. पहिला चेंडू टॅप केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला देवानंद भोईर आहे. एक सिंगल धाव. सिंगलला सुनील मालीनं अगदी राहुल मालीनं देखील फटका सजवलाय. क्या बात आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर शिमारिशीच्या भेटीला आहे तो चौकार. गुड शॉट. देवानंदचा ड्रेस कोड नाहीये कॅप्टन. पेनल्टी का नाही ना. 4 धावा नाही. पंच सांगतात नाही. आयकॉन प्लेयर आहे. क्या बात आहे. बॅटची कडा रुपेश म्हात्रे. चेंडूला अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या हातमधून. सहा धावा. राहुल माली 5 वर. सुनील माली 1 वर. 3 चेंडू आहेत अजूनही पहिल्या पॉवर प्लेचे आणि हा फटका बसलाय. बघूया देवानंद भोईर. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा इनफिल्डच्या आतमधून. पहिल्या ओव्हरला 10. राहुलनं सुनील मालीनं 16. अविनाशनं 16 आणि संदीपनं 19. 6 चेंडू देखील राहुलच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. वेलकम आशिष मिटकर. गावदेवी पूर्णा आणि जय बजरंग कारिवली असा यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. आठ धावा. क्या बात आहे. इथे स्टँडच्या मागे प्रमोद भोईर अगदी दक्ष होते. पंचांचा आला वाईटचा इशारा. मात्र एसटी चितच्या स्वरूपात सुनीलची मोठी विकेट. फलंदाज बाद. चेश आहे. धावा बनले फक्त 8. 9 धावा आहेत. 64 बनवायचे आहेत. ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,000 या सामन्यासाठी आहेत. बघूया चेंडू अगदी ऑन साइडला अविननं खेळलेला आहे. डीप मधून सचिन आणि
नक्कीच केतन माली चेंडूवर झेपवत आहेत. इथे विकेट येईल अविन मालीची. फलंदाज बाद. कारण की अध्यक्ष रुपेश म्हात्रे आहेत आणि सचिव सचिन माले आहेत. प्रमोद भोईर ओव्हर नंबर 2. मोठं नक्कीच टार्गेट इथे सेट केलं होतं. गुरुदत्त चौथ्या मास्टर 40+ टीम कडून. बघूया प्रेमनाथ माली आणि प्रमोद भोईर असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रेमनाथ माली पहिला चेंडू ऑन साइडला केलाय. प्रभाकर भोईर डीप मध्ये उभे आहेत. फक्त एक सिंगल येईल. राहुल मालीला चंदू मालीनं बक्षीस लावलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी त्यांना योग्य ते पारितोषिक दिले जाईल. बघूया चंदू मालींचा प्रेम खूप आहे. क्या बात आहे. बॅट चालवली होती मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. त्यांनी प्रेमनाथात सांगितलं तू थांब आणि एक चेंडू डॉट केलाय. क्या बात आहे. प्रमोद भोईरला टावक आहे. राहुल चांगल्या रेंज मध्ये आहे. स्लोवर चेंडू टाकलाय. इथे प्रेमनाथ नक्कीच इथे राहुलनं आता विकेट दिलेली आहे. कारण की येणाऱ्या फलंदाजीमधून आता नवीन फलंदाज अविनाश माली अगदी चंदू मालीनं बक्षीस लावलं होतं. या सामन्यासाठी बंडूदा गेले 3 दिवस आपण चर्चा ऐकत होतो की आपला सामना कधी होईल कधी होईल कधी होईल आणि अखेरकार तो क्षण आलाय. सामना प्रेक्षकांच्या समोर आहे. संपूर्ण मानकुलीकर सामना पाहत आहेत. अख्खा मानकुली खेलेगा. प्रेमनाथ मालीसाठी चेंडू. सचिन डीप मधून चांगली फिल्डिंग. दहा चेंडू मध्ये 13 आलेत. चांगल्या स्थितीमध्ये मास्टर 40+ ची टीम. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. अकरा चेंडू मध्ये 13 आलेत. हा फटका अविनाशच्या बॅट मधून अगदी काऊ कॉर्नर रिझनला चांगला झेल सचिननं कंप्लीट केलाय. धक्का नंबर 4 लागलाय. ओव्हर बाकी आहेत आणि 51 धावा बनवायचे आहेत.
प्रेमनाथ मालीला बरं वाटेल, जेवढे चेंडू येतील तेवढं त्याला बरं आहे. अजून 24 चेंडू आणि 51 धावांचं आव्हान आहे. प्रभाकर भोईर एक चांगला खेळाडू, माणकोली गावचा 40+ एक अतिशय हिट अँड फीट खेळाडू. क्या बात आहे. पहिला चेंडू प्रभाकरनं अपेक्षेपेक्षा जास्त वलवलाय. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 14. क्या बात आहे. लक्की भाईनं प्रेमनाथ मालीला पारितोषिक लावलेले आहे. सलग 3 षटकार ठोकले तर 5000. भरपूर प्रेक्षक सामना पाहत आहेत बंडू दादा. सर्वांचं लक्ष आहे या सामन्याकडे. धावा बनलेत फक्त 15, चेंडू टाकून झालेत 13. रणजित माली फुटवर्क नाहीये. ते अजून एक डॉट. क्या बात आहे. क्या बात आहे. रणजितनं अजून डॉट खेळला तर बंडू दादा यांच्याकडून 500 रुपये आहेत. म्हणजे 2 डॉट गेलेत, अजून एक डॉट. जाऊ द्या कीपरकडे. आता चेंडूला समोर ठेवलाय केतन माली. अगदी कारिवली टीम मैदानामध्ये लगेच उतरणार आहे. पूर्ण टीमची बॅटिंग आहे. सतरा चेंडू मध्ये 16 बनवायचे 64. हा फटका बघूया. उंची मिळाली, लांबी, आणि केतन झेल जरूर टिपलाय, मात्र सीमारेषेच्या बाहेर हा झेल टिपला का केतन? षटकार आहे. या सचिननं षटकाराचा इशारा केलाय. 22. 3 ओव्हरला 22 आणि आता 3 ओव्हर मध्ये बाकी आहेत अजून 42. सामना अजूनही समान आहे. 3 ओव्हर मध्ये 42 बनवू शकतात. प्रेमनाथ भाऊ 3 ओव्हरला 42 आहेत. 3 ओव्हर मध्ये 22 आलेत. ही ओव्हर टाकल्यानंतर आपण उद्या 2 ओव्हर टाकू. रणजित माली नक्की चांगला खेळ मास्टर 40+ खेळाडूंच्या माध्यमातून पाहिला. आणि या सामन्यावर जवळजवळ पकड त्यांनी मजबूत केलेली आहे. बघूया प्रेमनाथ. क्या बात आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. धाव घेतली नाहीये रणजितनं. एनकेला उतरा ना रणजित. एनकेला येऊ द्या बॅटिंगला. प्रेमनाथ एनके कॅप्टन आहे आपल्या टीमचा. एनकेला उतरा, विकेट द्या इथे. चांगला फटका. चौकार आलाय. एनके कॅप्टन आहेत. धावा बनल्यात 47. क्या बात आहे. आखिरकार एनके मैदानामध्ये येतील. विकेट गेलेली आहे. कोणाला? रुपेश. अरे एनकेला पाठवा ना. चला रुपेश आलाय. रुपेश साठी 2 चेंडू आहेत. नक्कीच अगदी रुपेश रामदास माली मानकुलीचा एक चांगला इष्टरक्षक म्हणून रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण याला पाहिलेले आहे.
पुढच्या अगदी चाचणी स्पर्धेमध्ये गुरुदत्त मानकुली संघाकडून नक्कीच रुपेश आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सध्या क्रिकेट पासून खूप दूर आहेत. ओमसाई रिक्षा युनियनला जॉईन आहेत. तर गुरुदत्त 40+ टीमवर खूप प्रेम आहे. बघूया 2 चेंडू आहेत केतन मालीचे. क्या बात है. अपील आणि ते फलंदाज पायचीच्या स्वरूपात OUT आउट. बॅटकट होती. क्या बात आहे. पंचांनी निर्णय मागे घेतला. आम्हाला वाटलं आता तरी एनके येतील. रुपेशला 500 आहेत. या चेंडूवर षटकार ठोकला तर बंडूदादा माली यांच्याकडून नाही. बंडूदादांनी भरपूर प्रयत्न केले. नक्कीच पैसा अगदी खिशामध्येच राहिला. असो अभिनंदन. गुरुदत्त 44वा मास्टर 40+. चरणाला बसा. स्वागत सन्मान घेऊ आपण. अभिनंदन.